यायला ट्रॅक्टरचं असं झालंय, याला खर्च करू करूच गाळ झालोय. पण काय होतंय आता, हे नवा बी घेतला असता पण काय एवढा फायदा आहे त्याच्यात. काय होतंय आता, दोघात खेळ चाललेला आहे ह्यो. आणि दोघात असल्यामुळे यालाच वापरायचा, जेव्हा वाहिलं होईल ना काटाचा आणायचा डायरेक्ट, अवजारण फिवजारण सगळी नवी. आणि ही भाऊ बी काय करते, अक्षय आहे ना, जातय पियतय मारणाचं तिकडे आणि उद्योग वाढी ठेवित. याच्या नादी लाग त्याच्या लाग, सगळा राडा करून ठेवितो. ए दादा अरे ऐक ना, हा, मी जरा 500 रुपये पाहिजे होते रे. अरे 500 कशाला लागत तुला आता? ते जरा लागत होते, मित्र आम्ही जरा हा, बस. मित्रांचं तुझे कवा मित्र सोडून तू बाजूला आहे रे. मित्रांनी तर तुला लावला ना कुत्रा सगळा. नाही लावू दे, त्याचं काय नाही. 500 लागत होती काय? मग एक काम कर, आता काय करू? या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करून आण त्याला. ते आता काय झालं त्याला? त्याचं काय होत काय झालंय म्हणजे, ती काय आता काय मला विचारून होतं का तुला विचारून होते? चला त्याला चांगलं, ते चला मी तो काल घेऊ. चालवला त्याला एक काम कर, आता काकरे पाळ्या ती करावं लागत यात, एकदा खटाखट करून आण त्याला. मला असं ना नुसतंच काम सांगत राहतो दादा, तू हे कर ते कर. मग आता कोणी करायची ती काम, मला लावी तू कराय? नाही करतो आता मी ही कामं माझी आहेत का, किरकोळ किरकोळ काम? नाही करतो मी मग तू ते. काय करीत असतो? अरे गावात गेला तर दुपारपर्यंत तू घराचं तोंड सुद्धा नाही बघत. हा, एवढा राष्ट्रानं ओढितो, ही काय तुला खेळ वाटतो का? नाही तसं नाही, मग आता गावात ते याचं काम होतं ना, ते खताचं बी आलं की नाही बघायला, मग थांबलो तो आणला दुपारपर्यंत येईल. अरे तू गावात गेला, खत बघायला लावलं तरी 4 वाजेपर्यंत घरी येत नाही. हा, पुन्हा 4 वाजता येतो तर याचा वाचा खातो को 5ला निघाला परत. जाऊ दे, होतोय फायदाच येतोय पासून, तसं काय वाटा नाही एवढा. बर, हा, याचे पैसे याचे पैसे मी देतो. एक काम कर, त्याच्याकडून मला तिथे आहे ना कॅनर पाठव. बरोबर. आता काय झालं काय माहित, आता किती वाढीतोय हा, ती खर्च बघ त्यो. तुझ्या हिशोबाने काय लागते त्याला मला फोन करायला. लगेच घेऊन जाऊ काय? नाही मग कवा जातो? पाय नाही जेव बिव नाही जेवलाय का तू? नाही खाल्लंय, चकना खाल्लंय. खाल्लाय ना? हा. चाकण्यावर जगतोय तू, मला नाही वाटत अक्षय लय दिवस टिकतील म्हणून. बर, मी काय म्हणतो, काय मला जमन का आता चालवायला? अयो व्यवस्थित नाही तर उद्योग नको वाढू. तू काय मग उद्योग वाढतो बरं का? नाही जमन मला न काय. तिथं मग तेवढं 500 रुपये पाठव बर का. हा पाठवतो. 500 नाही, 1000 टाकतो तुला. त्याला काय ते सांगतो. हा हा आणि मग जरा बसते तर बसून बोर होईल ना. हा, मग काय करतो? थोडी घेतो. हात मग थोडीच घ्या, तू ट्रॅक्टर नीट होस तर मग येताना काय आला तर आला, नाही आला. बर बर. हो, त्या बाग नीट कळ. ए, जा घेऊन मग मी जातो. काय हे लवाळा झालाय किती, बाया आज आल्या नाही त्या. नेमकी बायांनी सुट्टी मारली. होय का? ऐ बघितलंच नाही तुम्हाला. काय एकटीच करते होय? बायाच आल्या नाही त्या. बाया कस करणे आल्या? सांगितलं होतं ना बायांना. तुम्ही सांगितलं नाही बायांना, त्या कालच्या काल येणार नव्हत्या, सांगा म्हणलं होतं की गावात. मग मी सांगितलं होतं बायांना कालच या म्हणून, काय आल्या नाही, एकटीच करते काय काय बाई? हाय का हे प्यायचं टायमिंग? तुम्ही कशा पाय पेताय? हा सांगा बर. मोठं भाऊजी कवा दारूला शिवत्यात का तर सांगा बर. कशामुळे पेताय? हा काय होतंय तू थोडी थोडी तर घेतोय. आणि काय झालं माहितीये का, मला आता अशी सवय झाली ना ग ती, दारू असं पिलो नाही ना, मला असं हरवल्यासारखं वाटतं. म्हणजे दारू प्यायल्यावर तुम्हाला सुध येते आणि असं हरवल्या गाठ वाटते. अजून आपल्याला पोरं नाहीत, बाळ नाही, कशात काय नाही, तुम्ही दारूच प्यायला लागलाय. काय करायचं सांगा बरं. लग्न झाल्या कसं वागत होता? कस काय लागली काय माहिती सवय मित्रांनी त्या रामेच्या नादाला लागून तुम्ही शिकलाय दारू प्यायला. काय त्या रामेची बायको तर नाहीच घरी. हा, एक गोष्ट सांग का, मी दारू पिलो ना, तुला गोड दिसते का मला? असं सगळं भारी वाटतंय. होय, भारीच वाटते तुम्हाला. ते ट्रॅक्टर नीट करून आणला, तिथं किती खर्च काढला, सगळे दादानीच पाठवले पैसे. मग भाऊजी काय करत होत? नाही मला म्हणलं मला काम आहे, आणि तुला सांगतो मग असं घेतल्याच्या मी धडकला असतो माहिती का. कुठं? ती गाडी टेम्पोच माझ्या अंगावर आलता. हा, मग मी थोड्याशी वळून घेतली. म्हणते सुधीन वागा. मग भाऊजींना जायला काय झालं? तो म्हणला मला काम आहे. तू मी म्हणलं तुझा, मला म्हणलं तू काय कामाचं आहे? आता सकाळपासून 5 वाजत आल्या संध्याकाळच्या, तरी बी ती जाऊबाई आली नाही. माहितीये का, सर्व आपणच करायचं का सांगा बर. हे बघ, आता संसार आपल्या दोघांचे, घर आपलं हे सगळं आपलं, आपण नाही करणार तर कोण? ते मोठे आहेत, करू दे त्यांना आराम. राहू दे त्यांना, आपण करू ना. आपण केलं तरी पण त्यांना गोडा नाही. कसे ठासूक फुसूक करते ती नुसती सारख्या. वहिनी तुला काय बोलली का?
काय नाही बोलले, कशाला काय बोलते त्या. मग काय बघ, पण मी ते म्हणल्यावर रानात त्यांचं यायचं काम आहे का नाही सांगा बर. नुसतं काम 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 करते येडे. कधी नवऱ्याकडे तरी लक्ष दे. हा काम केलंच पाहिजे हो. तुमच्याकडे तर लक्ष देतेस की, तुमच्याकडे नसतं लक्ष देत तर मी कवाच गेली असते माझ्या माहेरी निघून. हेच हेच एवढा जीव लावते ना मला, हम्म. म्हणून तुला सोडून कुठं जाऊशी वाटत नाही. म्हणजे मला काय तुम्हाला काय वाटतं मी सोडून जावं? नाही हा? तसं नाही, तसं नाही. जाऊ द्या. ते भाऊजीला सांगा दार धरून घ्यायला. मी इथलं गवत काढून घेते, उद्या बाया आल्या बाकीच काढा येईल. बर कर. हा. मी जाऊ का? हम्म. ते विचारतो त्याला. हम्म. व्यवस्थित जावा का हा. मी येऊ? नको नको. वा मस्त आहे बाग. आणि बागेत आलं ना असं मस्त वाटतं ना, प्रसन्न. पण कामाला आपण नसतोय. अरे एकटीच बडबड करते काय? बागा संग बोलत होती का काय म्हणत होती याला? नाही हो, मग? तसं कशाला काय म्हणन. मी म्हणलं ह्याला द्राक्ष कधी येतात ना, मला एवढे द्राक्ष आवडतात ना, काय सांगू तुम्हाला. तुला काय कळलं का नाही रे? कवा येते म्हणजे आताच माग उतरून गेलाय का? आणि लगेच दारांशी येतात काय त्याला? मला वाटलं ते एक झालं की लगेच एक येतं. वा वा वा, बरं झालं तेवढं तरी कळालं तुला. एक झालं की एक येत. हा, अरे मग बाग तसंच उतरला तर ना. 4 कॅरेट तोच खाल्ले त्याच्यातले. 4 कॅरेट खाल्ले म्हणून काय झालं? मग तुम्ही बागच माझ्यासाठी लावली ना. हा ना, तिचं महत्वाचं आहे. पण ती आता कसा टायमिंग असतो त्याचा काहीचा. हा का? का बी काही यायला मोकळे का? नाही हा ना मग. ते आहे. बरं मला एक सांग, त्या अक्षयने हे केलंय का? फवारा मारला गेला? काय माहिती. आणि ते दिवसभर हे असते कशाचा फवारा आणि त्या कशाचं वांग्याला काय? औषध सोडलंय का? कोण मी सोडू? ना, अरे पण त्याला विचारलं नाही का? तुझं काम नाही का विचारणं? बरं. तुम्ही बसा इकडं अरे. मस्त आरुष आयशी आराम करीत आणि मला सांगा सगळी गबाळ कामं काढाय करायला. बाया सांग म्हणलो त्याला, त्यांनी सांगितलेत का? कशाला बाया काय झालं म्हणजे? आपल्याकडे फुकटचे 2 नोकर असतात आणि आपण इकडचे लावायचे का? अरे कसली हुशार रे तू. मग मला नव्हतं वाटत एवढी बुद्धी चलत असेल तुझी म्हणून. हेच पण नाही. टायमाच्या टायमालाच चालू होती रे. मग हा म्हणजे यांच्याकडूनच करून घ्यायचं असं तो जिथं डोक्यात का? जिथं 2 दिवस लागते ना माणसांना बाकीच्या, इथं 4 दिवस का लागणार? पण फुकटचं होतंय ना. हा ही महत्वाचं आहे. पैसे गेले नाही पाहिजे ना. मग पैसा एक बाहेर गेला नाही पाहिजे. बरोबर आहे. पण तुमच्या भावाला सांगा ना समजून तेवढं. काय काय झालं होतं त्याचं? हे सारखं पिणं खाणं चांगलं वाटते का ते? असं तुला वाटतं का? हा मग. किती काय एक नंबर आहे. का? तुला कळन का काही गोष्टी? काय हो? अरे हे पिऊ दे ना, त्याला पैशाला फक्त नाही म्हणायचं नाही. काय प्यायचं तेवढी पिऊ दे. अरे एवढी 10-20 एकर जमीन आहे. ही हा. पिऊ पिऊ एका दिवशी जाईन. आणि मग हे कोणाला होईल? जाईन म्हणजे? अरे याच ठेवून काय करायचंय? मग त्याचा मोकार नाही त्याला पैशाला नाही म्हणत मी. हा. काही त्यांनी मागितले आणि त्यांनी 500 मागितले 1000. म्हणजे येऊ दे ना तुम्हाला म्हणायचं ही सगळे क्षेत्र आपल्या नावावर झालं पाहिजे. ही तुला हळूच नाही मोठ्या नको बोलू नाही एखादा ऐकन. सॉरी हा असं जरा डोकं चालीचं ना. चुकलंच माझं. पण विषय असा आहे बरं का, त्याची बायको जरा चॅप्टर आहे रे. हे काय नाही, ही खोळखोळा वाजवण्यासारखं आहे. हा ती हाय. त्याची बायको म्हणजे नुसती तडतडीच आहे. हाय तर तरी पण तू काय कमी काय तवा? मग मी हुशार आहे हुशार. तू बी ना अकल अशी चालवायची ना, तिच्या बत्त्या गुल झाल्या पाहिजे, नाहीच कळून द्यायचं काही. हा का? यानेच ती राबू राबू घ्यायची तू. हम्म. राबू राबू घेतली ना काहीच सुधारणार नाही, काहीच ते नाही. पण हा. एक मला कळलं नाही, काय हे कपडे कमून घातले तुम्ही? आता कपडेच आहेत ना कोणची तरी अंगावर. कपडेच आहेत म्हणजे? हा. मागच्या वेळेस आपण 15,000चा ड्रेस घेतला होता, तो कुठे आहे? ए यार तू काय अकल गेली काय? 15,000 ड्रेस आणि या अशा बागात आणि याच्या वांग्यात घालायला होती काय मला? आणि ते तसली चप्पल घालून आलात. तुला माहिती का? काय? लग्नात बूट घातला होता, 3 बाऱ्या हॉल काढून पडलो होतो. मग आता स्टँडर्ड राहायचं म्हणल्यावर चांगलं घालावं, चांगलं राहावं. तू एक लक्षात घे, हे कपडे मी का घालतोय तुला माहिती का? का? ह्यांना वाटलं पाहिजे आता त्याची बायको चॅप्टर आहे का नाही, हा. तिला वाटलं पाहिजे भाऊजी आहे ना जरा बोल सारी, ह्याचे कपडे बघून याला काय कळतंय. हा. पण तिला एक माहिती नाही, तिची अक्कल जिथं बंद पडती ना तिथून माझी चालू होती. हा. त्याच्यामुळे मी असे कपडे मग अरे पंचायत 3 मोकार नाही घालीत मी तेव्हा ते. पण हे चांगलं नाही वाटत हा. बरं तुझं म्हणणं आहे का ही घालायची नाही? नाही. बरं राहील तिथून पुढे हा. बंद करून टाकतो ही कपडे. मी कशी एकदम फॅन्सी हा बघ आता. मस्त राहते, असं तुम्ही पण राहा ना. राहायला काय? माझ्या स्टेटसला शोभत. आता माझं कुठं काय जिल्ह्यात ठेवी ती काय स्टेटस? आता मी काय स्टेटस ठेवायसारखं आहे का? तसला स्टेटस नाही. मग कसला असतो? लेवल हा म्हणजे खालीवर असं काय का सारख्या लेवलला चालायचं? तुम्ही पार हित आहे, मी हित आहे. हा खरं अंतर पडत आहे ना. हा मग इथं आलो पाहिजे ना. बरोबर म्हणजे तू म्हणशील तसं, पण एक ध्यानात ठेव, काय? ह्याला आहे ना पैसे तुला जरी मागितले ना नाही म्हणायचं नाही. नाही पिऊ पिऊ घाल झाले पाहिजे, हा. ही ना थोड्या दिवसात संपून गेले पाहिजे. मग हे सगळं वैभव कोणाचं? आपलं. मग चला आता जेवायचं बघा. बरं. हा अहो, चल. ऐका ना, आता काय मला झालंय? म्हणायचंय, हा. एक लय महत्वाची गोष्ट आहे ती विसरूनच गेली मी बर तुम्हाला बोलायची. हा.
ती कांद्याची पट्टी आली काय? कांद्याची पट्टी नाही आलेली अजून. नाही का? आणि तिचं काय करायचं तुला? ती मला काय सांगायचं नाही, मला नेकलेस करायचाय. म्हणजे गळ्यातलं होय? हा, तो राणी हार नाही का आपण हा, हा. पाहिला होता. हा हा तेव्हा पाहिलेला. हा, अरे मग ती पट्टी आली ना मग करून टाकू. त्याला काय तुमचं लागेल? हे असंच आहे बघा, मग पट्टी आली ना करून टाकू. आणि ती आता तुम्ही प्रॉमिस केलं मला, कांद्याची पट्टी आली की मी करणार म्हणजे करणार. अरे तुला कुठं नाही म्हणतोय मी, करू ना. तुला तेवढंच आहे ना? हा. का अजून आहे काही? मग ती कानातली पण बरं जाऊ दोन्ही बी. त्याला काय लागत आहे? आपल्याला गावतावानी पैसा एवढं बियायची काय तवा? माझ्या बायकोला लय छोट होतं गाळ्यातलं. आता पट्टी आली, पहिलं गाळ्यातलं करून आणलं. बघितल्यावर लय खुश आहेत. बरं. मी बर. काय म्हणते, काय म्हणते? ते ना आपल्या घरचं राशन संपले, बर. तेवढं भरा. बरं आहे. आणि त्याच्यात काजू बदाम जास्त भरा. बरं, यादी तूच कर ना. मला- बाकी मला काय मला सांगायचं? काय- लागतंय. काय? अरे अरे दादा बघून चला जा. ही काय चोरलं काय कोणाचं? चोरलं नाही काय केलंय मग? ते आणि इकडे. अरे ते इकडे बघू, थांब मला बघू दे आधी. अरे माझ्या बायकोसाठी करून आणलं मी. तिच्या गाळ्यात छोट होतं ना, काय काय? माझ्या बायकोसाठी आणलंय. अरे तुला लाज बीज आहे इकडे तुझ्या बायकोसाठी म्हणजे काय झालं? मला विचार करून आणलं ती. ते कांद्याची पट्टी आलती अरे म्हणलं. कांद्याची पट्टी तुला सांगितलं होतं काय ती उद्योग करायला? मी नव्हतो काहीतरी. अरे पण तिच्या गळ्यात नव्हतं रे दादा. 6 महिने झालं बायको माग लागली, गळ्यातलं कर गळ्यातलं अजून मला करता अयो, मला अयो, काय लगेच? अरे पण दादा वहिनीच्या गळ्यात आहे ना, अयो. पाहिजे ना. अरे वहिनीच्या गळ्यात अयो, 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 दादा. काय करताय? थोडी लाज धरायची ना. मालक मी होतो नाही तर. काय झालं? काय झालं? नाही विचारता, कारभार करायचे ना सोडून द्या. ओ जाऊ बाय, काय झालं? अगं मी तुझ्यासाठी ते गळ्यातलं करून आणलं. तुझं बारीक होतं, कांद्याची पट्टी आली होती आपली. कशाला पेट झाला त्या गळ्यातल्या? त्यांना खूप नाही का नुसतं सारखं तुमचं बाद झालं. आता आज बोलल उद्या बोलल सांगते, पण आता मी बोलते काय आहे ती? तुम्ही शिकवलं ना मला दारू प्यायला? एक सांगतो, ही 6 महिने झाली माया म्हणा माग लागली. मला गळ्यातलं लागत आहे, गळ्यातलं लागत आहे. आणि तुम्ही मालक झाली का लगी एवढ्या एवढ्या? काय हा याचं काय मालक कारण होते ते? म्हणजे आमचं काय चालत नाही, आमचं काही नाही, सर्व तुमचंच चालतं. तुम्ही शिकवली माझ्या नवऱ्याला दारू प्यायला. मी रोज ऐकते. 500 मागितलं 1000 देता. वर लोकांचा भाव वडील बघा, 500 मागितलं तर 200-300 देतात. तुम्ही कुशाला दारू पिऊ दे म्हणून किती वेळेस तर ऐकले. आणि तुम्ही जाऊ बाई, तुम्हाला एखादा भाव असता तर असं केलं असतं का? परवा दिवशी एवढा मोठा दाग करून आणला. गा बसा, तुम्ही बोलू नका. दाग करून आणला तेव्हा काय बोलले का? माझ्या नवऱ्याने 2 वाट्या करून आणल्या तर लगेच तुमच्या डोळ्यात खुपतंय का? बाद झालं आता. आम्हाला आमचा हिस्सा जमीन घर समजा वाटून पाहिजे. बाद झालं. एवढी काम करता काय तुम्ही? हा? नोकरांची पिऊन एवढी काय मग मजा. गावात आहे ना. कुणी प्यायलं? आणि तू वाटून घेऊन काय करणार आहे एकटी? काय करू आम्ही? आमच्या आम्हाला काय इकून खाते ना पेण्यावारी. नाही आलं माझ्या लक्षात की तुमचं असं प्लॅन होतं ना, माझी नावाची स्टिक सगळी तुम्हाला करून घ्यायची. आजपासून दारू बिरू सगळी बंद कर. मला नव्हतं माहित सक्का भाऊ असं पक्का वैरी निघन. मी तुम्हाला काय सांगत होती? काय त्यांच्या मनात एक आहे आणि तोंडावर एक आहे, कळलं? बाद झाला आता. आमच्या आम्हाला द्यावायला जमीन जागा वाटून घरी. आणि तस तर मी उद्या माहेरातली माणसं बोलवून घेते. काय सरपंचाला पण बोलवून घेऊ आणि काय असेल ती वाटणी करू. बाद झालं, आम्हाला राहायचंच नाही. घे कोणाला बोलून घ्यायचं त्याला घे. काय ती 4 तारखाली येऊन करणार आहे तिथं? हवा आली तर उडून जातील. लागली सांगायला माहेरचे. चला हो. आणि तुम्ही हे आजपासून प्यायचं सोडा. काय बंद करतो. एवढ्या दिवस झालं सांगते. ते आणा इकडं. कष्टाच्या पैशाचं आहे आमच्या. आम्ही हे कष्ट केलेलं आहे. गी आणि तशी 4-5 पडलेत माझ्याकडे. आम्ही काय बसून होतो काय? 4-5 पडणारच ना. चोरून लपून नवरा बायकोला तुम्हाला दागदागिना करायची सवयच आहे ना. तुमची कोण बोलून घ्यायच्यात ना तेवढी बी घ्या. मी नाही भेट कोणाला. आणि घ्या काय घे तुम्हाला अख्खं घ्यायची ती. खानदान जरी बोलून घेतलं ना तर काय नाही. तरी मी येत नाही मी कोणाला. तुम्हाला काय आपला कोणी नाद करीत नाही, गावात नाही करीत तर तू पांढरावलं काय करणार माय नाद? बस झालं, बस आता जास्त बोला. चल यांच्या नादी लागा, आपल्याला टाइम नाही. जावा. ह्यांना राहायचं, माणसासोबत वागायचं कळतंय का? बाई मी काय म्हणते, आपलं आपण वाहिलं राहा. काय यायचंय ती ईशाला येऊ द्या. आणि पिऊ नका बघा. पेलं तर मी पण नाही राहणार इथं. खरंच तू शपथ आजपासून दारू बंद करून टाक. मला काय माहित दारूमुळे माझं एवढं वाटोळं होतंय. मला वाटलं अगं भाऊ आहे माझा मोठा. बाप नाही मला, बापाच्या जागेवर मला जीव लावतोय. पण त्याच्या पोटात आणि मनात असं काळ होते मला माहित नव्हतं. त्यांच्या मनात एक पोटात एक आहे. मी त्यांना कवाच ओळखलंय 4 वर्षापूर्वी. चला तुझं बस कर. ऐकायला पाहिजे होतं का मी? बस करा आता. रडून काय नाही होत. चला.